students, today we are going to see grammar topic that is able to. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण able to चा वापर कशा पद्धतीने करायचा वाक्यामध्ये त्याविषयी जाणून घेऊया. आता नेमका पेपर मध्ये able to कशा पद्धतीने विचारले जाते ते बघूया आपण. यूज able to. बघा, आता आपल्याला यूज able to चा वापर करायचा वाक्यामध्ये. तर पेपरला कशा पद्धतीने विचारले जाते? एक तर तुम्हाला यूज बी एबल टू अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला विचारले जाते, किंवा यूज टू बी एबल टू किंवा रिमूव्ह कॅन ऑब्लिक कुड. या तीन प्रकारामध्ये तुम्हाला एबल टू चे वाक्य बनवायला येत असते. या तिघाचाही अर्थ एकच होतो, पण पेपर मध्ये तुम्हाला जर अशा पद्धतीने विचारलं यूज बी एबल टू किंवा यूज टू बी एबल टू और रिमूव्ह कॅन ऑब्लिक कुड, अशा पद्धतीने विचारल्यानंतर तुम्ही सगळेजण काय होत असता त्या ठिकाणी कन्फ्यूज होता. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याचा अर्थ एकच होतो, टू बी एबल टू म्हणा किंवा टू बी एबल टू म्हणा. म्हणजेच काय करायचं वाक्यामध्ये टू इज फॉर्मचा वापर करून एबल टूचा वापर करायचा असतो. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? रिमूव्ह कॅन ऑब्लिक कुड. म्हणजेच काय, दिलेल्या वाक्यातील कॅन आला असेल तर कॅनला काढून टाका, किंवा जर वाक्यामध्ये कुड आला असेल तर कुडला काढून टाकायचं. आणि त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एबल टूचा वापर करायचा. सी द स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस टू बीज फॉर्म प्लस एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एबल टू. यूज एबल टू. ज्यावेळेस आपल्याला एबल टू चा वापर करायचा असतो त्यावेळेस या स्ट्रक्चरचा वापर करायचा. ठीक आहे. लेट अस सी सेंटेन्सेस. नंबर 1, डॉक्टर I can walk now. बघा, फर्स्ट सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? डॉक्टर I can walk now. आता आपल्याला पेपर मध्ये जर विचारलं यूज बी एबल टू किंवा यूज टू बी एबल टू और मध्ये रिमूव्ह कॅन ऑब्लिक कुड आलं किंवा रिमूव्ह कॅन आलं असेल तर कसं करणार? सगळ्यात पहिले काय करायचं, त्या वाक्यातील सब्जेक्ट ओळखायचा. या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे? आता बरेच विद्यार्थी कन्फ्युज होऊन जातील की ते डॉक्टर पण दिसते आहे, ते आय पण विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हा जो डॉक्टर आहे हा त्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून येणार नाही. तर नेमका आपला सब्जेक्ट कोणता आहे? आय हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग आपल्याला या सब्जेक्टला अनुसरून टू बीज फॉर्म यूज करायचा असतो. आता टू बीज फॉर्म घेणार कसं तुम्ही? त्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवा. जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅन जर आलेलं असेल, कॅन कॅन काय इंडिकेट करत आहे? कॅन इंडिकेट्स प्रेझेंट टेन्स. तर कॅन हा काय इंडिकेट करतो आहे? प्रेझेंट टेन्स इंडिकेट करतो आहे. त्यामुळे प्रेझेंट टेन्स टू बीज फॉर्म वापरायचे तुम्हाला. म्हणजे प्रेझेंट टेन्स टू बीज फॉर्म म्हणजेच काय? आता प्रेझेंट टेन्स टू बीज फॉर्म कोणता येणार या ठिकाणी? एम, इज, आर. तर डिपेंड ऑन टू सब्जेक्ट. दिलेल्या वाक्यात जो काही सब्जेक्ट आलेला असेल त्याला अनुसरून तुम्हाला काय घ्यायचं आहे? टू बीज फॉर्म घ्यायचा आहे. आफ्टर देन एबल टू यूज करा. त्यानंतर काय करायचं आहे? प्रेझेंट टेन्स प्रेझेंट फॉर्म ऑफ वर वापरायचं आहे. म्हणजेच काय, क्रियापदाचं बेसिक फॉर्म वापरायचं आहे आणि त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स वापरायचं आहे. ठीक आहे. चला आन्सर कसं बघूया. डॉक्टर आय. आता या ठिकाणी कॅन आहे, ओमिट धिस, हे काढून टाकायचं, घ्यायचं नाही. कॅन काढून आपल्याला टू बीज फॉर्म वापरायचा आहे. कोणता टू बीज फॉर्म वापरायचा आहे? आता सांगितलं मी. कॅन काय इंडिकेट करते आहे? प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीज फॉर्म कोणती असतात? एम, इज, आर. प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीज फॉर्म कोणती असतात? एम, इज, आर. तर या ठिकाणी सब्जेक्ट कडे लक्ष द्यायचं. डिपेंड अपॉन टू सब्जेक्ट. सब्जेक्ट या ठिकाणी कोणता आलेला आहे? आय आलेला आहे. मग आय समोर काय घेता येईल? एम. त्यानंतर एबल टू. हे एबल टू घेतल्यानंतर या TO2 समोर नेहमी V1 चा वापर करायचा असतो आपल्याला.
सब्जेक्टला अनुसरून काय घ्यायचं आहे, प्रेझेंट टेन्स टू बी फॉर्म घ्यायचं. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आलेला आहे, आय आलेला आहे, त्यामुळे टू बी फॉर्म काय येईल, एम. त्यानंतर या टू बी फॉर्मला लागूनच लगेच काय घ्यायचंय तुम्हाला, एबल टू चा वापर करायचा आहे. एबल टू घेतल्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची असते. ऑलवेज रिमेंबर धिस थिंग, नेहमी लक्षात ठेवा. कोणती गोष्ट, की यानंतर येणारं जे वर्ब आहे ते नेहमी V1च असायला पाहिजे. जर नसेल वाक्यामध्ये तर तुम्ही त्याला तयार करायचं. तशा पद्धतीची वाक्य आपण बघूया नंतर. पण या ठिकाणी ऑलरेडी कोणता आलेला आहे, V1 आलेला आहे, नो डाऊट. त्यामुळे ऍज इट इज जसं तसं घ्या. वॉक नावचं नाव, फुल स्टॉप. पूर्ण सेंटेन्स आलं. हा, चला आन्सर बघा कसं झालेला आहे. डॉक्टर, आय एम एबल टू वॉक नाव. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. You cannot beat him. बघा आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो आहे, व्हॉट इज द डिफरन्स, काय वाक्यात फरक आहे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये दिलेलं वाक्य कसं होतं, अफर्मेटिव्ह होतं. सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय दिसते आहे, निगेटिव्ह फॉर्म आलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे, निगेटिव्ह, नॉट आलेला आहे. ठीक आहे, नो डाऊट. कन्फ्युज बिलकुल व्हायचं नाही. आता नॉट जर असेल वाक्यात कशा पद्धतीने आपण एबल टू वाक्य तयार करणार बघा. अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर सुरुवातीला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट. या ठिकाणी यू हा काय आहे, सब्जेक्ट आहे. चला यू. त्यानंतर यूच्या समोर काय आलेला आहे, कॅन. कॅन काय इंडिकेट करतो आहे, प्रेझेंट फॉर्म, प्रेझेंट टेन्स इंडिकेट करतो आहे. म्हणजे यू समोर प्रेझेंट टेन्स टू बी फॉर्म काय येईल मग, आर. त्यानंतर हा जो नॉट आहे, या नॉटला जसं तसं खाली घेऊन घ्यायचं, म्हणजे आर नॉट होईल. त्यानंतर आपला जवळचा शब्द जो आहे ते म्हणजे कोणता, एबल टू. घेतल्यानंतर जे मेन वर्ब आहे ते मेन वर्ब घ्या, बीट हिम. ऑब्जेक्टला ॲज इट इज जसं तसं घ्या. म्हणजे आन्सर बघा कसं झालेला आहे, यू आर नॉट एबल टू बीट हिम. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. मॅन कॅन एक्सप्रेस his ideas through speech. बघा आता जरी सेंटेन्स मोठं वाटत असेल, लॉंग वाटत असेल बघायला, तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण ज्या गोष्टी फॉर्म्युल्यामध्ये सांगितल्या तेवढ्याच गोष्टीचा विचार करायचा तुम्हाला. फक्त दोनच गोष्टी तुम्ही फक्त कन्सिडर करायच्या आहे, सब्जेक्ट आणि दिलेल्या वाक्यात कॅन आला आहे का कुड आलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण फक्त कॅनची सेंटेन्स बघत आहोत, म्हणजेच प्रेझेंट फॉर्म, प्रेझेंट टेन्स टू बी फॉर्म आपल्याला वापरायचे आहे. त्यामुळे आपण तशा पद्धतीचा वापर करत आहोत. इथे काय आलेला वाक्यामध्ये, कॅन आलेला आहे, ओमिट दिस. पण या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आलेला आहे, मॅन. आता मॅन हे काय आहे, सिंगुलर प्लुरल. सिंगुलर काय विचारत आहे, कारण आपल्याला काय घ्यायचं आहे, टू बी फॉर्मचा वापर करायचा आहे. आणि हे टू बी फॉर्म कशावरून कळत आहे आपण, अकॉर्डिंग टू दिस सब्जेक्ट, राईट. या सब्जेक्टवरून आपण काय करणार आहे, या ठिकाणी टू बी फॉर्म घेणार आहोत. म्हणून आपण या सब्जेक्टकडे लक्ष टाकत आहोत. ठीक आहे. मॅन हा कसा आहे, सिंगुलर आहे. सिंगुलर असल्यामुळे टू बी फॉर्म काय येईल, इज. त्यानंतर एबल टू चा वापर करा, एबल टू. त्यानंतर काय करायचं आहे, वर्ब कडे लक्ष टाका. वर्ब कोणता आलेला आहे, एक्सप्रेस. ऍज इट इज जशा तसं खाली घ्या, एक्सप्रेस. And after then you join remaining part of his sentence, that is object, his ideas through speech. ठीक आहे. In this way we have seen the first part of able to. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण able to चा पहिला भाग बघितलेला आहे. In the next video you will see the next part of able to.